मोठी बातमी बघूयात। आमच्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्यानं नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं। गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलाय। तर कायम एकनाथ शिंदेंवरती टीका करणं योग्य नाही। गणेश नाईकांचा आक्षेप नेमका कुणावरती आहे? नाईकांचा आक्षेप एकनाथ शिंदेंवरती आहे की फडणवीसांवर, असं उदय सामंत म्हणाले। एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। मला हे मंत्रीपद, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं नगर विकास खात्याला स्वतःबद्दल म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, त्याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील। आणि एवढीच जर ॲलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना। आम्ही कसं म्हणतो, ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहेत, त्याच्याबद्दल दुमत असलेलं काही कारण नाही। पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल तर थांबावं, बाकी सक्षम होत नाही।